नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास चर्चेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जगाचा इतिहास साक्षीदार आहे की जेव्हा जेव्हा विकास म्हणून कुठल्याही टप्प्यावरती मनुष्य जातो, मनुष्य समूह जातो, त्यावेळी त्याचा पहिला घाव, त्याचा पहिला बळी हा नेहमी निसर्ग, नैसर्गिक स्थिती आणि आतापर्यंतच चालत आलेली पठडीबद्ध जीवनपद्धती याच्यावरतीच पडत असतो. आधी जंगलं होती, त्याचा पुढे माणसाचा विकास व्हायचा म्हणून शेती आली, नंतर नागरी जीवन आलं, शेती कमी होत गेली, औद्योगिक क्षेत्राला आणखी कमी झाली, रस्ते आले, विमानतळ आली, रेल्वे आले, बस सर्व्हिसेस आल्या, शेती अधिक अधिक कमी होत गेली, जंगलाचं क्षेत्र आक्रसत गेलं आणि आज तयार झालेली परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण म्हणून संघर्ष इथेच थांबलेला नाहीये. हा संघर्ष सगळीकडे सुरू आहे, ज्याचं आणखी एक ठिणगीचं ठिकाण ठरलेलं आहे, तो म्हणजे समृद्धी महामार्ग. मुंबई ते नागपूर असा हा प्रस्तावित महामार्ग, ज्यामुळे प्रवास जवळपास 5-6 तासांनी कमी होणार आहे असंही म्हटलं जात आहे. मधल्या सगळ्या पट्ट्यामध्ये विकासाची गंगा पोहोचणार असे दावे केले जात आहेत. मात्र त्याच वेळी नेहमीप्रमाणे जे मगाशी इतिहासात सांगितलं त्यानुसार पहिला फटका बसणार आहे शेतकऱ्यांना. त्यांच्या जमिनीला भूसंपादनाचं काम प्राथमिक पातळीला सुरू झालेली आहे, मोजणी सुरू झालेली आहे आणि त्याला मुंबईच्या परिसरातल्या शहापूरच्या शेतकऱ्यांनी आणि पुढे सुद्धा अनेकांनी विरोध केलेला आहे. काय कारण आहेत याची, का हा विरोध होतोय, त्याच्यामागे राजकारण आहे का, अशा अनेक भागांना आपण स्पर्श करणार आहोत आणि त्यासाठीच आजची चर्चा आहे. मात्र चर्चेला सुरू करण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण टोक आणणार आहोत पाहूयात. समृद्धी मार्गासाठी बळानं जमिनी घेणं योग्य आहे का? विकासाची पहिली कुऱ्हाड शेतीवरच का? भूसंपादनाचा इतिहास काय सांगतो महाराष्ट्रातला आणि देशातला? मोठ्या वर्गासाठी छोट्यांचं नुकसान हे तत्व बरोबर आहे का? आणि विकास कामांसाठी लोकांचं सहकार्य कसं मिळेल, हे ते मुद्दे आहेत. जर का तुम्हाला सुद्धा चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती आपण जाऊ शकता. @जय महाराष्ट्र n वरती आपला प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या संमतीविना प्रकल्पांसाठी जमिनी घेणं योग्य आहे का? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर नीलमताई गोरे, शिवसेनेच्या प्रवक्त्या, आपल्यासोबत आलेल्या आहेत. नीलमताईंचं स्वागत. गिरीश व्यास, भाजपचे आमदार, नागपूरहून आपल्यासोबत असतील, त्यांचंही स्वागत. विनायक पवार माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत शहापूरचे, त्यांचंही स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, त्याचप्रमाणे अनेक लोक चळवळीमध्ये पुढाकार घेणारे न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, पुण्याहून. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी नीलमताईंपासून सुरुवात करतो. नीलमताई, या विरोधाचा एक सूर आहे तो शिवसेनेने सुद्धा मांडलेला आहे आणि शेतकऱ्यांबरोबर जाण्याची भूमिका उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा जाहीर केलेली आहे. का अशा प्रकारे शिवसेना ही भूमिका घेते जेव्हा तुम्ही स्वतः शासनामध्ये सहभागी आहात? तुमचे सगळे प्रश्न जर का पाहिले तर कुणाचाही, मला तर असं वाटतं की विकासाला विरोध नाही आहे. आणि याच्या पूर्वी सुद्धा गेल्या 8-10 वर्षांची वाटचाल आपण महाराष्ट्रामधली पाहिली तर ठाण्यामधला SEZ असेल, खेडमधला SEZ असेल, संभाजीनगरमधले SEZ असतील, या सगळ्या विषयांच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे शेतकऱ्यांनी विरोध केला त्या शेतकऱ्यांच्या विरोधाला काही कारण होती. आणि त्याच्यामध्ये डाऊ प्रकल्प तुमच्या लक्षामध्ये असेल की ज्यावेळेला संपूर्ण जमिनीच्या खालून सगळे पाईप नेऊन सगळे तो सगळ्या होणार होतं. शहापूर आणि घेरंड याच भागामध्ये संपूर्णपणे औष्णिक प्रकल्प येणार होते. आणि खरा प्रश्न कसा आहे, हे पहा, हा मुळातला जो विचार आहे की मुंबई आणि नागपूरला चांगल्या प्रकारे जोडायचं आणि वेगाने नागपूरपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि नागपूर आणि मुंबई एकत्र आलं पाहिजे, या कल्पनेला काही शिवसेनेचा विरोध नाहीये. नेहमी उद्धव साहेब स्पष्ट करत असतात. परंतु शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी ज्या वेळेला घेतल्या जातात आणि तुमचा जो प्रश्न आहे की पहिली कुऱ्हाड शेतकऱ्यांवरतीच पडते. दुसरं, आपण जेव्हा पाहतो की भूसंपादनाचा वाटचाल पाहिली तर आता सेज मधल्या मिहानमधल्या लोकांना थोडंफार कॉम्पेन्सेशन मिळायला लागलंय. पण जवळजवळ 8-10 वर्ष ते लोक झगडतात आणि आता मिहानला कॉम्पेन्सेशन मिळायला लागले. दुसरा, आपल्या लक्षात आहे सगळ्यांच्या की केंद्र सरकारने याच्याबद्दलचा जेव्हा कायदा केला तेव्हा सुद्धा आधी एकदम तडक एकतर्फी तो निर्णय घेण्याची केंद्र शासनाची तयारी चालली होती. आणि त्यावेळेला सुद्धा शिवसेनेने विरोध यासाठी केला होता की शेतकऱ्यांना असं देशोधडीला लावून त्याच्यानंतर त्या ठिकाणून आम्ही म्हणायला लागलो की आमचं सगळं, कारण त्यांना दुसरी जमीन पर्यायी मिळते तसं नाही. आताचं पॅकेज कागदोपत्री खूप प्रभावित होणारं दिसतंय. पण
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना जर का त्याला असं वाटतंय की दुसरा काही पर्याय नाहीये का, तर त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, चर्चा केली गेली पाहिजे. आणि 5 टप्प्यांमध्ये हा जो प्रकल्प होणार आणि अत्यंत महत्वाकांक्षी हा सगळा जो आहे भाग, त्याच्यामध्ये 30,000 कोटींचा जो प्रकल्प आहे, 8 मार्गिका आहे आणि 9,000 एकर जमीन याच्यामध्ये संबंधित होणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला कोणीच वाली नाही. एक बाजूनी एकतर्फी आपण सगळं करत सुटलोय, अशा पद्धतीने घाई गडबडीचा हा विषय नाहीये. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्याच्याबद्दल काय वाटतं हे पाहून शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून शिवसेनेचा विरोध आहे हे त्याच्यामधलं एक वाक्याचं सूत्र मला इथे मुद्दाम स्पष्ट करायला पाहिजे. आणि आमचे सहकारी व्यास बसलेले आहेत तिकडे, लवकर नागपूर मुंबई पोचावं, विदर्भ वेगळा होऊ नये असं आम्हालाही वाटतं. आणि म्हणून समृद्धी महामार्ग जो होईल तर तो कमीत कमी संघर्षातून होईल तर तेवढं चांगलं आहे. नाही, नक्की. पण त्या संघर्षामधला एक स्टेक होल्डर असणारे विनायक पवार शेतकरी संघर्ष समितीचे आपल्यासोबत आहेत. मी त्यानंतर व्यासांकडे आणि कोळसे पाटलांकडे जाणार आहे. विनायक पवारजी, शेतकऱ्यांची नेमकी भूमिका, तुमचा प्रकल्पाला विरोध आहे, शेतजमीन द्यायला विरोध आहे का जो दर दिला जातो शासनाकडनं पुनर्वसनासाठीचा त्या दराला विरोध आहे? प्रसन्नजी, मुळात पहिला प्रश्न जो शेतकऱ्यांचा असा आहे की त्यांना प्रकल्पाला जागाच द्यायची नाही. बरं. कारण मुळात ह्या प्रकल्पाची जी आखणी केली जाते ती शेतकऱ्याच्या सुपीक जमिनीमधून, लागवडीच्या जमिनीमधून आणि ज्याच्यामध्ये भाजीपाला असेल किंवा जी काही बागायती शेती केली जाते ते शेतीमधून हा रस्ता जातो. तर हा रस्ता जात असताना शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. त्याच्यामुळे पॅकेज काय देतात, काय देतात, त्याच्यात तर सगळी फसवेगिरीच आहे. तो जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा जो पहिला विषय आहे का मला कोणत्याही स्थितीत माझी जमीन द्यायची नाही. कारण काय होतं, प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्रकल्प येतात, ते शेतकऱ्यावर लादले जातात. आता माझ्या शहापूर तालुक्याचाच इतिहास सांगायचा झाला तर आज तिथे तानसा, भातसा, वैतरणा, मध्य वैतरणा असतील, ही जी धरणं आहेत ही पूर्ण पाणी जे त्या धरणातलं पाणी आहे तर तिथल्या शेतकऱ्याला अगदी 1 लिटर सुद्धा पाणी दिलं जात नाही. संपूर्ण पाणी हे मुंबईला येत आहे. म्हणजे धरणांसाठी जमीन गेली, तिथला शेतकरी पाण्या वाचून वंचित आहे, तिथला माणूस पिण्याच्या पाण्या वाचून वंचित आहे. ही पहिली समस्या. त्याच्यानंतर पुन्हा तिथे दुसरे 2 प्रकल्प येऊ घातलेत. त्याच्यामधला एक जे धरणाचं काम आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आहे, दुसरं जे धरण आहे ते ठाणे महानगरपालिकेसाठी आहे. म्हणजे अक्षरशः तिथला शेतकरी जो आहे तो शेतकरी प्रत्येक प्रकल्पाला जर तो जागा देत राहिला तर मग शेवटी शेतकऱ्याला शेती ही कुठे राहणार आहे. त्याच्यामुळे पॅकेज काय देणार आहेत, कसं देणार आहेत, याच्याही पेक्षा शेतकऱ्याला मुळात जमीनच द्यायची नाही, द्यायचीच नाहीये. त्यामुळे पुढचा प्रश्नच नाही की पॅकेज किती आहे किंवा काय आहे ते. ठीक आहे, ह्याच्यातले काही मुद्दे घेऊन मी तुमच्याकडे परत एकदा येणार आहे पवारजी. तुर्तास मी जातो व्यासांकडे आणि व्यासानंतर मी कोळसे पाटलांकडे जाईन सगळ्यावरती त्यांचं मत घ्यायला. गिरीश व्यासजी, भूमिका सत्कृतदर्शनी तरी कोणालाही पटण्यासारखी आहे. जमीन द्यायचीच नाहीये, यापूर्वी द्यायची झाली तेवढी दिली पण त्याचा फायदा मिळाला नाही, आता द्यायची नाही कारण आता आमचं पोटच त्याच्यावरती अवलंबून आहे. आपण या चर्चेची सुरुवात करताना मुळात एक 4-5 प्रश्नांचा उल्लेख केला आणि त्यामध्ये आपण सर्वात शेवटी जो प्रश्न दाखवला त्या प्रश्नावर ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत की या योजनेसाठी जनतेचं पाठबळ कसं मिळेल, हा प्रश्नचिन्ह आपण निर्माण केला. निश्चित रूपाने सरकारच्या माध्यमातून जनतेच्या गावांमध्ये जाऊन त्यांच्या बैठकी घेऊन योजनांची संपूर्ण माहिती त्यांना देण्याचं काम सुरू आहे. या योजनेच्या एकंदर ॲक्विजिशन नंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा मोबदला कसा असेल, ही योजना कशी असेल, या बाबतीचं मार्गदर्शन करण्याचं काम चालू आहे. कुठे कंपल्शन ऑफ ॲक्विजिशन म्हणजे भूसंपादनाची सक्ती ही आज कुठल्याही स्थितीमध्ये कुठे दिसत नाहीये. हे खरं आहे की काही ठिकाणी विशेषतः इगतपुरी असेल, शहापूर असेल किंवा नाशिकचा एक 100-1 किलोमीटरचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये थोडासा विरोध निश्चित रूपाने चालू आहे. आणि तिथल्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील स्पष्ट केलं. आता नीलमताई वरिष्ठ सभागृहाच्या आमच्या सदस्य आहेत, आमच्या सहकारी नेते आहेत, त्यांनी देखील या बाबतीमध्ये सांगितलं की योजनेला विरोध नाही आहे पण लोकांना जो मोबदला पाहिजे त्या मोबदल्याच्या माध्यमातून त्यांना काय मिळत आहे, कसं मिळणार आहे आणि त्यांना योग्य मोबदला मिळावा, त्यांना वाटावं की मला मिळणारा मोबदला हा योग्य आहे, पुरेपूर आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकार बरोबर संवाद सुरू आहे. शेतकरी
माननीय उद्धवजी ठाकरेंकडे शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून निवेदन घेऊन गेलेत, त्यांनी आपली भूमिका सांगितली. तेच शेतकरी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गेलेत, त्यांनाही आपली भूमिका सांगितली. आणि मला असं वाटतं की याचा कुठेतरी एक समझोता, एक सेटलमेंट याच्यामधून व्याज ही अडचण याच्यापेक्षा पलीकडची आहे. व्याज ही अडचण याच्या पलीकडची आहे. शेतकऱ्यांना डिस्कशनचा प्रश्नच नाही, प्रकल्पाला जमीनच द्यायची नाहीये. पण तो मुद्दा घेऊन मी येतो आणि मला कल्पना निलमताईंना काही बोलायचं, पण मी कोळसे पाटलांकडे गेलो नाही, त्यामुळे मी कोळसे पाटलांकडे जाऊन मग निलमताईंकडे येतो. मला असं मी येतो, व्यास सर येतो तुमच्याकडे, वेळ आहे आपल्याकडे, भरपूर वेळ आहे, डोंट वरी, मी येतो तुमच्याकडे. कोळसे पाटीलची 2 मुद्दे इथे उपस्थित होतात. हे खरं आहे, शेतकऱ्यांचा अधिकार आहे, ज्याची जमीन आहे त्याचा शेवटी तो अधिकार आहे, खासगी मालमत्ता आहे. पण दुसरीकडे तुम्ही माना नका मानू, एक विकासाचा एक भाग असतो, त्याचं एक मॉडेल आहे, ते ना काँग्रेसला चुकलं ना भाजपला. त्यासाठी जमीन ॲक्विजिशन करावी लागते, त्याच्या टर्म्स बद्दल बोलता येईल कोळसे पाटीलजी, पण जमीनच देणार नाही हा शेतकऱ्यांचा पवित्रा, आणि जमीन घ्यावी तर लागणार नाही ही शासनाची भूमिका. यामध्ये मध्यम मार्ग काही जाणवतो तुम्हाला? नाही, मध्यम मार्गात आपण जर बघितलं, आपण याच्यावर अनेक वेळा चर्चा केली. 1930 सालापासून गेलेल्या जमिनीवरच्या माणसांचं काय झालं, हो हो, आणि त्या जमिनी गेल्या, ती माणसं मेली. आज आम्ही अनेक तऱ्हेने या देशातल्या कष्टकरी समाजाला मारणी घातलेलं आहे. नोटाबंदीमध्ये कुठलाही काळ्या पैशावाला मेला नाही, गरीब मेलेत. आज तुम्ही जर मुंबई दिल्ली कॉरिडॉर बघितला, अमृतसर कलकत्ता कॉरिडॉर बघितला, नंतर तर हे सगळे कॉरिडॉर मध्ये तुम्ही लाखात किलोमीटर मध्ये ह्याच्यात बोलत नाही, चौरस फुटात तुम्ही किलोमीटर मध्ये बोलताय. हजारो किलोमीटर जमीन, आणि त्या दोन्ही बाजूला 150 ते 200 किलोमीटर जमीन. हे माझ्याकडे सगळे कागद आहेत, मी गुगलवरून माहिती घेतली. बरं, तुम्ही आता विचार करा, म्हणजे तुम्ही आता समाजाला जगवणार का नाही? आता सध्या देशामध्ये फक्त 9 कोटी खातेदार आहेत, 9 कोटी. त्यातले 50% पेक्षा जास्त खातेदार हे फक्त 1 हेक्टरच्या आत आहेत, अर्धा एकर ते 1 हेक्टरच्या आत आहेत. बरं, उरलेले मोठे शेतकरी आहेत. अशा परिस्थितीमध्ये आमच्या कष्टकऱ्यांना चांगलं एखादं सिटी बसून दाखवा, अगोदर पुनर्वसन करून दाखवा, ते त्याला तयार नाहीत. बरं, पण त्यांना बिचाऱ्यांना माहिती नाही की त्यांचा आवाज इतका क्षीण आहे की त्यांचं कुणी ऐकायला तयार नाही. बरं, तुम्ही तुमच्याकडे मिलिटरी आहे, तुमच्याकडे पोलीस आहेत, तुमच्याकडे पॉवर आहे, रणगाडे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची आंदोलनं चिरडली जातात. बरं, त्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. बरं, फक्त एखाद्या, जसं आम्ही अंबानीमध्ये फक्त कोर्टात यशस्वी झालो आणि 45 गाव वाचवली, तर तरी देखील ते आता वेगळ्या मार्गाने विकत घ्यायचं काम चालू आहे. बरं बरं, ते आमचं म्हणणं असं आहे की थोडासा तरी कष्टकऱ्यांबद्दल काहीतरी तुमच्या मनामध्ये संवेदना असावी. बरं, आम्ही हायवेला किती विरोध केला तर तुम्ही हायवे करणार म्हणजे करणार. बरं, पण आता आहे तो हायवे रुंदीकरण केलं आणि त्याच्यावर भागवलं तर बरेच लोक वाचतील, बरेच लोक जगतील. बरं, तुम्हाला आता नवीन हायवे करायचा कशा? ठीक आहे, मी कोळसे पाटीलची हाही मुद्दा घेतो, कोळसे पाटीलची मी तुमचा हाही मुद्दा घेतो. फक्त याला पण एक अडचण आहे, कारण अशीच सिच्युएशन तिकडे गोवा महामार्गाच्या संदर्भातली सुद्धा कोकणातून जाणाऱ्या रस्त्याची, तिथे रस्ता आहे पण तो रुंदीकरणाला प्रॉब्लेम आहे, कारण तिथे सुद्धा पुन्हा जमिनी दिल्या जात नाहीये. थोडी गुंतागुंत आणि भावनिक करून चालणार नाही हा प्रश्न. मला पवारांना पण काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यापूर्वी मी जातो निलमताईंकडे. निलमताईंना मुद्दा मांडायचा होता. निलमताई, मला असा मुद्दा मांडायचा आहे की माननीय मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सुद्धा आपण केला, आणि त्यावेळेला मी असं म्हणू शकत नाही की अगदी 100% सगळे लोक खुश झाले असतील, पण बऱ्यापैकी समन्वयाने समझोत्यातून मार्ग निघाला. आणि आजही आपण बघतो की आज सुद्धा मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचं जर का रुंदीकरण करायचं असेल तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सहकार्य शेतकऱ्यांकडून मिळवता येते. बरोबर आहे. आता इथे उद्धवजी काय बोललेले आहेत की वेगळ्या मार्गाने नेता येईल का रस्ता, त्यामुळे शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे काय मुद्दा एक मला मूलभूत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ना ते एका बाबतीत पटतं, विशेषतः रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा वगैरे, की ज्या रस्त्यालगतच्या जमिनी आहेत ना त्याच्याच वरती डोळा सातत्याने सरकार ठेवून आहे. त्याच्यात एक तर राज्य सरकारने निर्णय घेतला की कुठलीही नोटीस न देता इंडस्ट्रीज म्हणून ते शिक्का मारू शकतात 7/12 तिथे कुठेही आम्ही 100 वेळा दोन्ही सभागृहांमध्ये याच्यावर प्रोसेस काय असावी, तिथले सरपंच आमदार
पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, खासदार, आमदार यांच्याबरोबर तुम्ही डीपीसी सारखं कधीच शेअर का करत नाही, सांगत का नाही? आम्ही पूर्वीच्या सरकारलाही हाच प्रश्न विचारत होतो. हे पहा, सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणं हा एक वेगळा विषय असतो, पण कन्सल्टेशन, शेतकऱ्यांचं मत घेणं, चर्चा होणं. मध्यंतरी पुणे सातारा रस्त्यावर सुद्धा अचानक रिंग रोडसाठी तपासणी झाली, कोणाला काही टोटलच लागेना, कोणासाठी कोण तपासणी करतंय. आणि दुसरा मुद्दा याच्यात असा आहे प्रसन्न, की ज्याच्यावर विधानसभेमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी आवाज उठवला, आणि तो म्हणजे याच्या जवळच्या जमिनी अनेक अधिकाऱ्यांच्या नावसदृश असणाऱ्या दलालांनी विकत घेतलेल्या आहेत. मी अगदी तांत्रिक कायदेशीर बोलते, का स्वतःच ते आहेत का नाहीयेत ते म्हणतात आमची नावं नाहीयेत. तुमच्या सरनाईकांनी मुद्दे मांडले होते, नावं सुद्धा घेतली होती नीलमताई, सरनाईकांनी नावं सुद्धा घेतली होती. त्याच्यामुळे याच्याबद्दलचं काही नाही, चौकशी करू वगैरे म्हणते सरकार, पण शेतकरीच्या नावाने परत भराभर त्यांच्याकडून जमिनी मिळेल त्या याच्यात बाजारात विकत घेऊन इथे सरकार, हे पहा, याच्यात एक फार मोठं पीस आहे ना, जसं म्हणतात ना दुष्काळ आवडे सर्वांना, तसं सरकारी अधिकाऱ्यांमधले सुद्धा काही लोक, बाहेरचे हितसंबंधी लोक, यांचं एक निश्चितपणाने गेम प्लॅन किंवा षडयंत्र असतं का काय, किंवा असतंच असं म्हणण्यासारखा अनुभव गेल्या 10-15 वर्षाचा आहे. आणि म्हणून फक्त या शेतकऱ्यांना कुठेतरी तोफेच्या तोंडी उभं करण्यापेक्षा याची पण चौकशी करा ना, कोणी जमिनीचे व्यवहार काय केलेत ते, याचं सुद्धा समोर गोष्टी आल्या पाहिजेत असं मला वाटतं. बरं, मी नीलमताईंचा मुद्दा घेऊन मला पुन्हा व्यासांकडे जाण्यापूर्वी पवारजी मी तुमच्याकडे येतोय की जमीन अशी पूर्णतः नाका, म्हणजे हा पर्याय तुमच्या हातात आहे, पण त्याच्यानंतर पुन्हा शासन यंत्रणा सुद्धा तिथे आहे. अनेक वेळा असं दिसून येतं, मग मुंबई पुणे एक्सप्रेसवे घ्या, तुम्ही SEZ घ्या, तुम्ही तुमचा आपला कोकणातला आण्विक प्रकल्प घ्या, की शेवटी तो शासनाचा एक रेटा असतो आणि नंतर त्या आंदोलनात फूटही पाडली जाते. आता तुमच्या या आंदोलनाची स्थिती काय आहे? शिवसेना तुमच्या सोबत आहे, शिवसेना तुम्हाला आता साथ देते असं चित्र आहे, पण अगेन त्यांची भूमिका ही सामंजस्याची आहे, तुमची भूमिका जमीन द्यायचीच नाही अशी आहे. मग मार्ग कसा निघणार? प्रसन्नजी, मुळात ह्या रस्त्याची जी आखणी झालेली आहे याच्यामध्ये आपण जर MSRDCचेच रिपोर्ट पाहिले तर पाटील साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की मुळात हे एकीकडे म्हणतात की आम्ही पडीक जमिनीमधून रस्ता घेऊन जातो, पण जर वस्तुस्थिती पाहिली की जी त्यांचीच आकडेवारी सांगते MSRDCची, त्याच्यामध्ये 84.13% ही शेतजमीन जाते. बरं, त्याच्यानंतर 13.95% फक्त पडीक जमीन जाते आणि 1.92% ही वन जमीन जाते. म्हणजे तुम्ही विचार करा, हा जो प्रकल्प आहे हे नेताना फॉरेस्ट वाचवतात, हे कोणाचे त्यांचे हितसंबंध असतील, जसे नीलम गोरे ताईंनी आता आपल्याला सांगितले, त्यांना त्यांच्या मार्गात लागण्यासाठी किंवा त्यांच्या जमिनीला लागून जाण्यासाठी फक्त एक शेतकरी, हा शेतकरीच बळी जातो. आता तुम्ही याची जर ही आकडेवारी पाहिली तर मुळात ही सगळी शेतजमिनीमधूनच जाणारा रस्ता आहे, त्याच्यामुळे पडीक जमिनीमधून हा जातो कुठे? म्हणूनच शेतकऱ्याचा या पूर्ण गोष्टीला विरोध आहे. कारण असं जर करत आपण राहिलो, प्रत्येक प्रकल्पाला ह्याच पद्धतीने जागा जात राहिल्या, कारण शेतकरी गरीब पडतो, त्याला वाली कोणी नाही, शासकीय यंत्रणा आहेत, त्यांच्याकडे पोलीस फाटा आहे, बाकी इतर सुरक्षेच्या व्यवस्था आहेत, म्हणजे ते शेतकऱ्यांवर येऊन अन्याय करतात, अत्याचार करतात. पण मला सांगा, आता मी तुम्हाला उदाहरण, समोरची उदाहरण आहेत आपली, आण्विक प्रकल्पाचा विरोध होत होता, पण आता शेवटी एक रिम्बर्समेंट पॅकेज मोठ्या प्रमाणात करून दिलं, तो विरोध मावळला. नवी मुंबईच्या जवळचा एअरपोर्ट होता, प्रचंड विरोध होता, पण आता छोटासा एखाद दुसऱ्या काही भागाचा जर का पार्ट सोडला तर बहुतांश विरोध मावळलेला आहे, त्यांना पॅकेज मिळालेला आहे. मी असं नाही, छोटी भूमिका तुम्हाला घ्यायची आहे, पण तुमचा हा इतका कडवा विरोध टिकणार आहे का? त्यामुळे पॅकेज मागायचं का संपूर्ण विरोध करायचा? मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. मुळात कसं आहे, आता जे तुम्ही प्रोजेक्ट सांगितले हे ठराविक क्षेत्रावर वसणारे प्रोजेक्ट आहे. बरोबर, एक 10 किलोमीटरची एरिया, 20 किलोमीटरची एरिया. बरोबर आहे. आता हा जो संपूर्ण महामार्ग जातो, माझ्या माहितीप्रमाणे आता BJPच्या आपल्या आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलं, गिरीश व्यास साहेबांनी आपल्याला सांगितलं की फक्त विरोध इथे आहे. पण व्यास साहेब, मी आपल्याला ह्या माध्यमाने सांगू इच्छितो की हा जो विरोध आहे हा ठाण्यापासून जो सुरू होतो तो अगदी विदर्भाच्या नागपूरपर्यंत हा विरोध आहे. कृपा करून आपण याची चौकशी करा आणि माहिती घ्या, ही मी यांना विनंती करतो. मी व्यासांकडे आता जातो. व्यासजी, हे खरं आहे, हा त्यांनी अतिशय चांगला मुद्दा पवारांनी मांडलेला आहे. इतर कुठल्याही प्रकल्पासाठी विशिष्ट क्षेत्रातली जमीन लागते, तेवढा मुद्दा सॉर्ट आउट होऊ शकतो, पण इथे तुम्हाला देशाच्या बाउंड्रीज एवढ्या आकाराच्या असतात, तेवढ्या आपल्या महाराष्ट्राची बाउंड्री आहे, मुंबई ते नागपूर, आणखी 4 तासाच्या फरकामध्ये आपण दिल्लीचं अंतर बघता येतं आपल्याला. एवढं हे अंतर आहे, इतक्या प्रमाणातली जमीन ॲक्वायर करत असताना, आणि इतिहास हे सांगतोच व्यासजी की पुनर्वसनाच्या बाबतीत सगळ्या बोंबा असतात. अशा वेळी तुमच्यावरती विश्वास ठेवायचा कसा?
बघा आत्ताच माझ्या मित्रांनी फार चांगली आकडेवारी इथे सांगितली आणि त्यांनी हेही सांगितलं की हा जो रस्ता जातो, हा महामार्ग जातोय, हा 3-4 प्रकारच्या जमिनींमधून जातोय. त्यांनी सांगितलं 83%, 13%, 1%, या 3 प्रकारच्या जमिनी सांगितल्या. वनजमिनी वाचवण्याचा प्रयत्न. तर वन जमिनीच्या याच्यातला जो काही कायदा असेल त्या कायद्याच्या अंतर्गत एखाद वेळेला रस्त्याची अलाइनमेंट त्या वन जमिनीच्या बाजूने गेली असेल एवढाच भाग. बरं. पण यामध्ये इरिगेटेड, नॉन इरिगेटेड आणि पडीत बफर लँड अशा 3-4 प्रकारच्या जमिनी या संपूर्ण रस्त्यावरनं जाणार आहेत. आता याच्यामध्ये जे कॉम्पन्सेशनचे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये इरिगेटेड लँडच्या ऐवजी आपल्याला हेक्टरच्या मागे 30% जागा, आपल्याला 25% जागा नॉन इरिगेटेडच्या मागतील. या संपूर्ण पद्धतीचा प्रस्ताव त्याच्यामध्ये आहे. आता एक खरं आहे की कुठेतरी एखाद वेळेला एखाद्या विरोधाच्या माध्यमातून लोकांना असं वाटत असेल की आपणही विरोध करावा, बहुधा याच्यातून जास्त आपल्याला कुठे मोबदला मिळेल. तर या गिरीश व्यासजी, याचा अर्थ तुम्ही विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना नफेखोर ठरवताय का? गिरीश व्यासजी, तुम्ही नफेखोर ठरवताय का? स्वतःची किंमत वाढवून घेण्यासाठी विकायला जमीन काढलेला दलाल समजताय का तुम्ही शेतकऱ्यांना? तुम्ही काय भाषा करताय? मुळीच नाही, मुळीच नाही. एक लक्षात ठेवा. नाही मुळीच नाही. तुम्ही बरोबर बोलत नाही प्रसन्नजी. मी अशा पद्धतीचं बोललो नाहीये. आपण आपले शब्द माझ्या याच्यात तुम्हीच म्हणालात कुठला तरी एक विरोध असतो, तो बघितल्यानंतर बाकीचे शेतकरी सुद्धा सुरू करतात आपले जमिनीचे भाव वाढून द्यायला. तुम्हीच म्हणाला तसं. तुम्हीच म्हणाला, मी नाही म्हणालो, तुम्ही म्हणाला. या चर्चेतून आपल्याला त्यांना योग्य पद्धतीचा नाही, या चर्चेतून त्यांना योग्य मोबदला, त्यांना योग्य वाटत असेल त्या पद्धतीनं एखाद्या ठिकाणी जमिनीची रक्कम जास्त असेल, किंमत जास्त असेल, मूल्य जास्त असेल, त्या पद्धतीनं एखाद्या ठिकाणी त्याची किंमत कमी असेल त्या पद्धतीनं हा एक रेडी रेकनरचा जो काही दर ठरलेला आहे याचा सगळ्या ठिकाणी योग्य पद्धतीनं विचार करून शेवटी एक ठरवणार आहे. आपण एक चाकोरी बद्ध आपण आपली यंत्रणा ठरवली आहे. मग त्याच्यामधून हा पोलीस आहेत, यंत्रणा आहेत, रणगाड्या आहेत, असे शक्य आहे का लोकशाहीमध्ये? हे आपण अशा पद्धतीने बोलतो, हे काही योग्य नाही ना. त्यावेळेला आपण त्यांना इंटरप्ट करत नाही. मी असं म्हटलं की आपल्याला जर त्यांना मोबदला जास्त पाहिजे असेल तर ते चर्चेतनं सोडवता येईल. आणि आपण सांगितलं, निलमताईंनी संवादाची भूमिका सांगितली. तर आपले विषय राजकीय पक्षांच्या माध्यमातून, संघटनाच्या माध्यमातून हे सरकारपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे लोकशाही आहे, ठीक आहे. आला विषय लक्षात आला, विषय लक्षात आला. व्यासजी, विषय लक्षात आला. तुमची मुद्दा तुम्ही नीट मांडला, तुमचा मुद्दा तुम्ही नीट मांडला आणि विषय लक्षात आलेला आहे. निलमताई, मला माहिती आहे तुम्हाला बोलायचं, मी येतो आपल्याकडे. पण कोळसे पाटलांकडे एक मुद्दा मला आत्ताच घेऊन जावा लागणार आहे. कोळसे पाटील जी व्यास म्हणतात त्याच्यातल्या एका भागामध्ये खरंच तथ्य आहे. आतापर्यंतचे ते सगळे प्रकल्प ज्याला शेतकऱ्यांनी विरोध केला होता, ग्रामस्थांनी विरोध केला होता, तिथे वेगळ्या प्रकारचं पॅकेज दिल्यानंतर ते विरोध शांतता मार्गाने सुटले म्हणा, नाहीतर संपवण्यात आले म्हणा. पण लोकांनी मोठ्या प्रमाणात पॅकेज घेतली. लवासामध्ये ज्यांना कमी पॅकेज मिळालं होतं त्यांनी जास्त पॅकेजसाठी आग्रह धरला. कोकणामध्ये सुद्धा आण्विक प्रकल्पासाठी तोच मुद्दा आला. त्यामुळे जर का शासन पक्षी, आता गिरीश व्यास म्हणतायत तसं व्यावहारिक भूमिका घेत असेल, तुम्ही तुमचा आकडा सांगा, आम्ही तेवढा आकडा देतो, तर नेमका काय प्रॉब्लेम आहे? नाही, तोच प्रश्न आहे. आकडा सांगितला तर त्याला, आता मी सांगितलं ना की हा जो विमानतळाचा प्रकल्प आहे तो मी आणि न्यायमूर्ती सावंतांनीच अधिकाऱ्यांवर निगोशिएशन केले मुंबईच्या त्या विमानतळाच्या प्रश्नावर. त्यामुळं पॅकेज मिळालं आणि त्यांचं जर खरं कल्याण होत असेल आजच्या परिस्थितीत तर ते म्हणजे नाईलाज म्हणून, हे बघा कोणाला घर सोडायचं नसतं, बरोबर आहे, नाईलाज म्हणून त्यांनी ते स्वीकारावं लागेल. कारण त्यांना मिलिटरी, पोलीस याच्याशी तोंड देता येत नाही. म्हणून तडजोडीने तुम्ही मगाशी म्हटलात की हे सगळे भावनेचे प्रश्न आहे. भावनेचे नाही येते. आतापर्यंत इतिहास आहे की ते देशोधडीला लागलेले आहेत. आपल्याला बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स, ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक न्याय बघायला पाहिजे की या रस्त्याने उद्ध्वस्त होणारे लोक किती आणि या रस्त्याने यापैकी कोण जाणार आहे, बरं, कोणासाठी रस्ता आहे. तुम्ही मुठभरांसाठी या सगळ्या जमिनी घेता, बरं, त्याच्या जमिनी, त्या जमिनीमधून जाताना कोण गाड्यावाले लोक आहेत प्रसन्न याच्यातले, आणि त्यांचं सगळ्यांचं लाईफ बेचिराग केल्यानंतर निदान तू कॉम्पेन्सेट, नवीन ऍक्ट प्रमाणे जे कॉम्पेन्सेशन आहे, म्हणजे कॉम्पेन्सेशन म्हणजे त्यांची नवीन वस्ती बसवणे, त्यांना तिथे पोस्ट ऑफिस, शाळा सगळं करणे, असे बरेच कायद्यामध्ये तरतूद, नवीन कायदा ज्याला मोदींनी स्टे दिलेला आहे, तो कायदा जो आहे त्याच्याप्रमाणे जर तुम्ही यांच्या सगळ्या भवितव्याची काळजी घेतली तर नाईलाजाने त्यांना जमीन द्यावी लागेल. मी
हो, मी हो. खुशीने ते देणार नाहीत. नाही आलं लक्षात. परंतु मला मार्ग मला काढला कोळसे पाहिजे. पाटीलजी तुमच्या भावना आम्ही मला त्यांच्याकडे- समजतायत. आम्ही तुम्ही त्यांच्याकडे आईच्या कोळसे पाटीलजी तुम्ही गरिबीतून आलेला आहात आणि शेतीचं जीवन बघितल्यामुळे मला समजू शकतो तुम्ही भाऊक होतायत, मला तेही लक्षात येत आहे. त्यामुळे मी थोडंसं तुम्हाला मला कल्पना आहे की तुम्ही कदाचित एकदम फुटाल अशी मला भीती वाटते भाविक नाही रे, कार्यक्रमामध्ये. भाविक- पण मला माहिती आहे, मला भाविक नाही, कल्पना आहे, वस्तुस्थिती मला आहे. कोळसे पाटीलजी तुमची पार्श्वभूमी मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही या प्रश्नाची कशी जोडून घेताय याची मला कल्पना आहे. पण मी निलमताईंकडे जातो आणि मुद्दा घेऊन मी पुढे जातो. निलमताई काय म्हणतात? बरोबर आहे. नाही प्रसन्न, मला असं वाटतं लोकांची स्मृती काही कमी आहे असं गृहीत धरू नको आपण. मी 3 उदाहरणं देऊ इच्छिते. विनायक पवार आहेत, हो आम्हाला काय पक्षीय राजकारण याच्यात करायचं नाहीये, परंतु कार्ले आणि मावळमध्ये जे शिक्के आले होते शेत जमिनींवरती हो औद्योगिक विभागाचे, ते शिक्के गेल्या 2 वर्षामध्ये सरकारने रद्द केलेले आहेत. वाघोली लोणीकन इथे सुद्धा SEZ आला होता, त्याच्यासाठी जमिनींची मोजणी चालू होती, सर्वपक्षीय आंदोलन झालं आणि आधीच्या सरकारने तो पण SEZ रद्द केला. त्याचप्रमाणे रायगडमध्ये सुद्धा घर बांधणीसाठी जो SEZ होणार होता तो कोर्टाच्या माध्यमातून रद्द करावा लागला. त्यामुळे काय माहितीये का, शेतकऱ्यांसमोर आपण सगळेच एका सुरामध्ये असं नको फक्त म्हणूया की जणू काही कुठल्याही पद्धतीने त्यांच्या जमिनी हे करणं, म्हणजे मला गिळंकृत करणं शब्द वापरायचा नाहीये, पण तशाच होतात, त्या गिळंकृतच होतात. त्याच्याच साखळीचे आपण भाग आहोत का काय असं ऐकणाऱ्या लोकांना वाटेल. जैतापूरच्या प्रकल्पाला सुद्धा लोकांनी विरोध केला, गोळीबारात माणसं मेली आणि तरी सुद्धा तो प्रकल्प मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे लोकांच्या विरोधासमोर सरकारला झुकावं लागत नाही असंही नाहीये. मी मूळचा प्रश्न काय विचारला होता की आम्ही मोठे प्रकल्प घेत असताना लोकांचं मत निदान, आणि मग अधिकाऱ्यांना कसं कळतं बरोबर, म्हणून ते जमिनी विकत घेतात आणि म्हणून ते गुप्त ठेवतात कुठून काय होणार आहे ते. त्यांना बरोबर CM ऑफिसमध्ये काय चाललंय माहिती असतं. CMचा स्वतःचा दोष नसला त्याच्यामध्ये तरी ही संपूर्ण लॉबी आहे. आणि म्हणून मला काय वाटतं की शेतकरी योग्य वाटलं तर त्यांनी मत बदललं तर त्यांना तो अधिकार आहे, पण त्यांना मत बदलायचं नसेल आणि ते म्हणत असतील की इथून तो न नेता दुसरीकडून न्या, तर त्याच्यावर पण सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, पर्यायांचा विचार केला पाहिजे आणि त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा असा या सगळ्यामध्ये, हे जे MIDCचे काही SEZ रद्द झाले काही ठिकाणचे, हे सगळे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे झालेत आणि हे या सरकारने पण रद्द केलेले आहेत. त्यामुळे असं नाहीये की सरकार म्हणजे विकासाला विरोध नाहीये, पण तो करत असताना कशा प्रकारे करायचा विकास याच्यावर चर्चा विचार विनिमय झाला पाहिजे. ही काय फार चुकीची मागणी नाहीये. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारताय ना की तुम्ही घेणार की नाही घेणार, माझं काय म्हणणं, खेडमध्ये जसं लोकांनी केलं SEZचं, त्यांना जे कॉम्पेन्सेशनचे पैसे मिळाले त्यांनी त्याच्यातून त्याच भागात पलीकडच्या गावांमधल्या सुपीक जमिनी विकत घेतल्या. त्यामुळे स्ट्रॅटेजी काय करायची हे शेतकऱ्यांवर सोडलं पाहिजे, पण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे. नीलम त्यांनी एक चांगला मुद्दा दिला जो मला तुमच्याकडे घेऊन येणारच होतो, पण नीलम त्यांनीच त्याचा उल्लेख केलेला आहे. पवारजी, माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला. एक, नीलम त्यांनी जसा उल्लेख केला तसं खेडचं त्यांनी उदाहरण दिलं. एक पॅकेज घेऊन तुम्ही अधिक बाजूची सुपीक, अशीच सुपीक जमिनी तुम्ही घेऊ शकता, या पर्यायाचा विचार होऊ शकतो का? मुद्दा क्रमांक 1. 2, तरी सुद्धा तुमचा विरोध कायम राहिला. तर मी तुम्हाला कोळसे पाटलांना त्याची आठवण आहे, शरद पवारांच्या काळामध्ये जेव्हा आघाडी सरकार होतं तेव्हा असंच पुण्यात जिल्ह्यातल्या एका जमिनीच्या बाबतीत जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन कायम ठेवलं तेव्हा तो बेल्ट ग्रीन झोन म्हणून आम्ही डिक्लेअर करू असं सरकारतर्फे सांगण्यात आलं. आणि एकदा तो डिक्लेअर केला की तुम्हाला काही करता येत नाही तिथे शेतीशिवाय. मग या दोन्ही कंडिशनसाठी तुम्ही तयार आहात का? प्रसन्नजी, मुळात व्यास साहेबांनी सांगितलं रेडी रेकनरचे दर. आता प्रचलित बाजारभाव जिथे 70 लाख 80 लाख रुपये एकरी चाललेले आहेत आणि जिथे तुमचं रेडी रेकनरचे दर 5 लाख आणि 6 लाख रुपये दाखवतात, तर जरी त्याचे 4 पट दिले, आजही सरकार ह्या रस्त्यासाठी 2013चा कायदा वापरायला पाहत नाही, त्याच्यातून पळवाटा काढताय. आता तुम्ही त्याचं गणित करा की याच्याने जरी त्यांना पैसे मिळाले तरी तो 70 आणि 80 लाख रुपये एकरीची जमीन घेऊ शकतो का दिलेल्या मोबदल्याने तुम्ही? बरोबर, याचा एक विचार करावा. दुसरी गोष्ट आपण म्हणाले ग्रीन झोनचा, म्हणजे तुमचा हे असाच विरोध कायम राहिला तर हे सरकारकडे एक शस्त्र असतं, हत्यार असतं. ठीक आहे, तुम्हाला शेतीच करायची ना, आम्ही ग्रीन झोन डिक्लेअर करतो, मग तुम्ही काय करा? मी तर म्हणतो शेतकरी खुशीने राजी होईल, तुम्ही ग्रीन झोन डिक्लेअर करा, आमच्या शेतीला पाणी द्या आणि शेतकरी त्याच्यातनं चांगल्या पद्धतीचं उत्पन्न काढेल, हे मी तुम्हाला मात्र खात्रीपूर्वक सांगू शकतो.
त्याच्यामुळे भले जरी तो ग्रीन झोन डिक्लेअर केला तर ते अधिक उत्तम होईल, कारण ग्रीन झोन डिक्लेअर करून शेतकऱ्यांना शासनाने पाण्याची व्यवस्था करून द्यावी, तर शेतकरी निश्चितच त्याच्यातून चांगली प्रगती पण करेल. नंतर ती शेती मग तुम्हाला अशा इतर बांधकामांना विकता नाही येत, हस्तांतरित नाही करता येत, म्हणून तर तो ग्रीन झोन आहे, ते दुहेरी शस्त्र आहे, मग त्याला तुम्ही तयार असणार आहात? निश्चितच. ठीक आहे, कोळसे पाटील त्याबद्दल जास्त बोलू शकतील, त्यांना माहिती आहे हा काय शस्त्र आहे ते. मी व्यासांकडे आता येतो, कोळसे पाटलांकडे जातो, मी व्यासांकडे येतो. व्यासजी, एक टेक्निकल मुद्दा समोर आलेला आहे पवारांकडनं आणि तो व्यावहारिक मुद्दा आहे. तो म्हणजे तुम्ही रेडी रेकनरचा भाव एक सांगताय आणि त्या पैशातून आम्ही जर का बाहेर समजा जमीन घ्यायची म्हटली तर मार्केट दर आणखी चौपट आहे, मग हा व्यवहार कसा व्हावा? बघा, आत्ताच नीलमताईंनी या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केली आहे आणि मला असं वाटतं की एक वाक्य माझ्या ध्यानामध्ये आहे की संवादाची भीती बाळगू नये आणि भीतीपोटी संवाद करू नये. माझं म्हणणं असं आहे की ज्या लोकांना असा प्रश्न असेल, ज्या लोकांना असे विषय मांडायचे असतील, त्यांनी सरकारजवळ आपलं मागणं निश्चित पोहोचवलं पाहिजे. सरकार सकारात्मक आहे, सरकार या महत्वाकांक्षी प्रकल्पाला पूर्ण करण्यास पूर्ण पद्धतीने तयार आहे. आता तो प्रकल्प झाल्यानंतर त्याचा एक विकासाचा परिणाम काय होणार तर ते देखील सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एक प्रशिक्षण, एक संवाद हा चालू आहे. पण निलमताईंनी पुन्हा एक गोष्ट इथे सांगितली की त्या भागामध्ये असलेले खासदार असतील, आमदार असतील, ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, यांना विश्वासात घेऊन ती योजना पहिले जर समजून सांगितली तर मला असं वाटतं की त्यांना संवाद करायला अधिक मोकळीक होईल. तर आता तो देखील एक मार्ग निश्चित रूपाने घेतला पाहिजे. आणि एक महत्वाचं काम आहे की या विषयाला दोन्ही सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये उत्तर दिलेलं आहे की यामध्ये जसं निलमताईंनी एक संशय व्यक्त केला आणि आपण सांगितलं, आमदार सरनाईकांनी याच्यामध्ये नावं सांगितली आणि अशा पद्धतीच्या योजना जेव्हा काही अधिकाऱ्यांना अशा कॉकसला माहित होतात, एक अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं असू शकतात की ज्यांनी अशा पद्धतीने व्यवहार केले असतील, याची निश्चित रूपानं एक चौकशी झाली पाहिजे आणि या दरम्यानचे जे काही खरेदी विक्री आहे त्या व्यवहारांना तपासलं पाहिजे. याच्यामध्ये कुठेही गैर आहे असं मला वाटत नाही. शेवटी मूळ माणसाला, जे कोळसे पाटील म्हणतात, मूळ माणूस, त्याला मूळ धारकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. हे लँड पुलिंगची योजना आहे. या लँड पुलिंगच्या योजनेमध्ये त्याच्यावर मार्गाच्या दोन्ही बाजूचा शहरांचा विकास होणार, गावांचा विकास होणार, तालुके चांगले होतील आणि त्याच्या माध्यमातून जो इन्फ्रास्ट्रक्चर ऍग्रिकल्चरचा, ऍग्रिकल्चर बेस इंडस्ट्रीजचा होणार आहे, त्याचा उपयोग पुढच्या आपल्या राहणीमानासाठी होईल. त्याच्यासाठी हा सगळा व्याज भविष्याची स्वप्न सगळी सुंदरच आहे, आताचं सगळं वास्तवाच्या भानासाठीच आपली ही चर्चा आहे. मी सगळ्यांच्या सहकार्याची गरज. हो, मी कोळसे पाटलांकडे जातो. कोळसे पाटीलजी, हा झाला एक मार्ग, जो एक महत्वाचा व्यावसायिक मुद्दा, व्यावहारिक मुद्दा आला, तो म्हणजे जमिनीची रक्कम तेवढी नाही कॉम्पेन्सेट होत आहे जेवढी की गरज पडेल त्या शेतकऱ्याला. अशावेळी शेतकऱ्याचा विरोध कायम राहिला. जो ग्रीन झोनचा मुद्दा आहे, ज्याला पवार तरी हो म्हणतायत, तुम्ही हा सजेस्ट कराल शेतकऱ्याला, स्वतः एक शेतकरी राहिल्यामुळे? नाही, ग्रीन झोन तर केलाच पाहिजे. सगळे कॉरिडॉर इथं पण ग्रीन झोन केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना शेती विकायला बंदी केली पाहिजे. आमची आता लोकसंख्या 125 कोटी आहे, ती 150 कोटी होणार आहे. अरे आम्ही खाणार काय? एक दुसरी गोष्ट, प्रसन्न लोकशाही आहे. हा हायवे इथून घालवायचा हे तुम्ही कोण ठरवणार? फक्त तुम्हाला निवडून दिलं म्हणून? तुम्ही सगळ्यांचा विचार केला पाहिजे की याच्यातून कोणाचं नुकसान होतंय, कोणाचं भलं होतंय. आम्ही एक्सप्रेसवे, विमानतळ कोणासाठी बांधतोय, ह्या बुलेट ट्रेन आम्ही कोणासाठी आणतोय, याचा तुम्ही विचारच करत नाही. आणि असा जो 80% समाज आहे त्याला तुम्ही लोकशाहीत घेतच नाही, लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये. त्यामुळे लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा तुम्ही अशी विकासाची भाषा करता तेव्हा विकास काय आहे ते 80% त्यांना विचारलं पाहिजे. त्यांचा विकास बरोबर आहे. तुम्ही त्यांचा विकास न विचार करता तुम्ही 20% लोकांसाठी विकास करता. तिथेच आमचं भांडण आहे. आणि आमची काय भावनेवर काय नाही, आम्ही गरिबीवर विसरलोय आम्ही आता सगळे. आमचं म्हणणं असं आहे की लोकशाही वापरा, लोकशाहीच्या मार्गाने करा. हा हायवे आता तुम्हाला गरज काय आहे हे आम्हाला पटलं पाहिजे ना. केवळ तुम्ही सत्तेवर आहात म्हणून नागपूर आणि मुंबई 4 तास अगोदर आणायची, असे 4 तास तुम्ही वाचून तुम्ही काय करताय? या सगळ्यांना बरबाद करून कशाला हायवे पाहिजे तुम्हाला? तिथून आमची सुरुवात आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की ह्या विकासाची व्याख्या ठरली पाहिजे. या विकासामध्ये 80%चा काय फायदा तोटा होतो ते ठरलं पाहिजे. त्याला लोकशाही म्हणतात. हा मुद्दा कोळसे पाटीलजी, तुमचा मुद्दा हा नेहमी मनात येतो. कोळसे पाटीलजी, तुमचा मुद्दा नेहमी मनात येतो की नेहमी असा काही रस्ता, प्रोजेक्ट काही करायचं झालं की शेत जमिनीवरती आपण काही नेहमी आरक्षण टाकायचा प्रयत्न करतो. जणू काही आपण गृहीत धरलेलं की शेती तेवढी महत्वाची नाही.
उदाहरणार्थ नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह एरियामध्ये शेती करायचा हा विचार म्हणला तर तो मूर्खपणा वाटेल. पण असं का वाटतं? म्हणजे शेती आपण दुय्यम मानत आलेलो आहोत का? आणि शेती ही नेहमी हातच्याला जसं आपण एक धरतो तसं ती हातच्याला धरलेली आहे की दरवेळी शेती आपल्याकडे असणार आहेत. त्यामुळे जो कोळसे पाटलांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, विकासाचं प्रतिमान मॉडेल त्याची व्याख्या तुम्हाला ठरवावी लागेल. शेतीच्या जागी बिल्डिंग्स मोठ्या आल्या म्हणजे विकास होतो का, याचं उत्तर एकदा आपल्या सगळ्यांना एकत्र बसून उत्तर द्यावं लागेल. अन्यथा या अशा महान विकासाच्या मागे थडगी असतील ती शेतकऱ्यांची, गरिबांची, मूल भूमिपुत्रांची, मूल निवासांची, आणि मग मात्र आम्ही विकासाच्या कथांमध्ये सांगत बसू की इथे एक शेतकरी होता. असं चित्र तयार व्हायचं नसेल. म्हणूनच या संवादाची सुरुवात या चर्चे माध्यमातून आपण केलेली आहे. चर्चेच्या शेवटी लोकांना आपण विचारलं, आपला ट्विटरवरचा प्रश्न होता की अशा विकासाच्या बाबतीत नेहमी शेतकऱ्याला गृहीत धरणं योग्य आहे का? शेतकऱ्यांच्या संमतीविना प्रकल्पांसाठी जमिनी घेणं योग्य आहे का? काय उत्तर दिलेले तुम्ही सगळ्या मंडळींनी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. स्क्रीनवरती पहा तुम्ही दिलेला कौल. आमच्या इथे काही तांत्रिक अडचणीमुळे हा कौल दिसू शकलेला नाहीये. मात्र जो मला माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार अर्थातच बहुसंख्य लोकांनी म्हटलेलं आहे की इकडे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय अशी जमीन विकत घेणं योग्य नाही. त्यामुळे पवारजी एक पात्र नक्की, इकडे बहुसंख्य लोक कधी ना कधीतरी शेती राहिलेले आहेत, ग्रामीण भागाशी नाळ असलेले राहिलेले आहेत. त्यामुळे आपण आशा करूयात की याच्यामध्ये हा वरवंटा शासनाचा फिरणार नाही तुमच्यावरती. आपण सगळ्यांनी, कोळसे पाटीलजी, नीलमताई, तुम्ही, गिरीश व्यास आणि विनायक पवारजी, आपण वेळ दिलात. खूप खूप आभार. चर्चेमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.